नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा। इथे मी 1 किलो गाजर धुवून किसून घेतलेले आहेत आणि बारीक खिसणीने खिसायचे, त्याच्यामुळे ते पटकन शिजतात आणि आपले पण लवकर रेसिपी रेडी होते। त्याच्यासाठी गाजर पहिले धुवून घ्यायचे, त्याच्यावरती साल काढायची, नंतर ते ग्रेटरने किसून घ्यायचे आणि नंतर त्या कढईमध्ये गॅस चालू करायचा, कढई त्याच्यावर ठेवायची आणि तूप टाकायचं। जेवढं तुम्हाला आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे तूप त्याच्यामध्ये ॲड करायचं। तूप नक्की ॲड करायचं, तुपाच्या शिवाय म्हणजे फ्लेवर येत नाही आणि तो जो स्टार्टिंगची प्रोसेस आहे ना, जी परतून घ्यायची तुपामध्ये, ती तुपाशिवाय होत नाही। तर तुपामध्ये पहिला परतून घ्यायचा, 5 मिनटं परतून घ्यायचं तुपामध्ये, झाकून ठेवायचं। 1-2-3 मिनटं, 5 मिनटं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही। तर 5 मिनटानंतर मी परत ओपन केलेलं आहे झाकण काढून घेऊन परत हलवायचं आहे त्याला। हलवून नंतर एवढा 1 किलो जो गाजर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 लिटर किंवा अर्धा लिटर दूध पण ठीक आहे। अर्धा लिटर दुधामध्ये शिजवून घ्यायचं। तर दूध मी बाजूला उकळून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये। दूध उकळून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला दुधामध्ये गाजराचा हलवा पूर्ण जे किसलेले गाजर आहे ते शिजवून घ्यायचे। आणि दुधावरची जी साय आहे ना, ती जरी टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही। तरी पण दुधामध्ये मावा तर टाकलाच जातो आणि मावा पण दुधापासूनच बनलेला असतो। तर मी तर मावा नाही ॲड करणार, फक्त दुधामध्येच शिजवून घेणार आहे। दूध पूर्ण आटून घेतलेलं आहे, ते झाकण टाकून शिजवून घ्यायचे पूर्ण आटेपर्यंत। त्याच्यामध्ये साखर ॲड नाही करायची दुधामध्ये पूर्ण शिजवून घ्यायचं आणि नंतरच साखर ॲड करायची, नाहीतर मग दुधामध्ये साखर डायरेक्ट मिक्स केली तर आपला जो हलवा आहे तो कच्चा राहण्याची शक्यता असते। इथं आपलं दूध आटलेलं आहे सर्व आणि साखर मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे। तर 250 ते 250 ग्रॅम साखर लागणार आहे। साखरेचे जे पाणी सुटलेलं असतं ना, ते पण पूर्ण आटवून घ्यायचं। त्याला 10-15 मिनटं लागतात। मीडियम गॅसवरतीच, मीडियम पण नाही, लो वरती केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण इकडचा जो गॅस असतो ना तो मोठा असतो आणि त्याची फ्लेम पण लो वरती राहायची तरी चालतं। ठीक आहे, इथं परत 5 मिनटं मी झाकून ठेवलेलं आहे। 5 मिनटं झाकून ठेवायचं, त्या वाफेवरती तो शिजला जातो। झाकण काढायचं, परत हलवायचं, परत झाकायचं, असं आपली प्रोसेस चालते। कंटिन्यू 1 तास लागतो गाजरचा हलवा बनवायला। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ड्रायफ्रूट। वेलची घेतली, ड्रायफ्रूट इथे मी घेतलेलं आहे काजू, पिस्ता आणि वेलची। बदाम माझ्याकडे नव्हते म्हणून मी ते स्किप केलं, तुमच्याकडे असेल नसेल ते तुम्ही स्किप करू शकता। ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत, आपल्यावरती टाकायचे असले टाकायचे, नसले टाकायचे राहू द्यायचे। पिस्ता डेकोरेशनसाठी छान वाटतं ते। ओके,
तर काजू मी कट करून घेतलेले आहेत आणि वेलची तव्यामध्ये गरम करून मिक्सरला बारीक करून घ्यायची, साखर टाकून त्याच्यामध्ये, मग ती बारीक होते आणि वेलचीने फ्लेवर छान येतो ना. गाजरचा हलवा हा आपल्यासाठी थंडीमध्ये जास्त लोक खातात गाजरचा हलवा. तर गाजरच्या हलव्यामध्ये विटॅमिन डी प्रमाण असतं. आणि पिस्ताचे जे आहेत ना, पिस्ता त्याचे किसणीने छोटीशी असते ना आपली अद्रक किसायची, तर त्याने क्रश करायचे, त्याचे छान त्याने टेक्स्चर येतं त्याला. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर मात्र विसरूच नका अजिबात. चॅनल सबस्क्राईब नक्की करा.